Hello students, welcome to our lecture on Pythagoras theorem. आज आपल्याला पायथागोरस थेरम समजून घ्यायचा आहे. खूप इम्पॉर्टंट थेरम आहे हा. ऍक्च्युली ट्रिग्नोमेट्री मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये यूज केला जातो पायथागोरस थेरमचा. तर पायथागोरस थेरम हा एका ग्रीक सायकोलॉजिस्टने प्रूफ करून दिलेला आहे. तर तो पायथागोरस थेरम राईट अँगल ट्रायंगलशी रिलेटेड असून आपल्याला त्यासाठी राईट अँगल ट्रायंगल काय असतो हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. सो लेट अस नो व्हॉट इज राईट अँगल ट्रायंगल. तर राईट अँगल ट्रायंगल काय असतो, तर ट्रायंगल्सचे बरेचसे टाइप्स आहेत. त्यातला हा एक टाइप आहे राईट अँगल ट्रायंगल. तर राईट अँगल ट्रायंगल आपण त्याला म्हणतो की ज्याच्या तिघ अँगल्स पैकी एक अँगल हा 90 डिग्रीचा असतो किंवा आपण त्याला राईट अँगल म्हणतो. म्हणजेच आउट ऑफ दीज 3 अँगल्स इफ वन अँगल इज राईट अँगल देन द गिवन ट्रायंगल इज कॉल्ड एज राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे जर कधी ह्या ट्रायंगल मधले हा अँगल जर कधी 90 डिग्री आहे तर आपण ह्या ट्रायंगलला राईट अँगल ट्रायंगल म्हणू. ठीक आहे. मग आता जर कधी ट्रायंगल असा असेल तर बाय जस्ट ऑब्झर्विंग दिस ट्रायंगल वी कॅन से दॅट दिस इज नॉट अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे तुम्हाला दिसतंय डोळ्यांनी की इथे राईट अँगल ट्रायंगल आपल्याला काही राईट अँगल दिसत नाहीये कुठे, तर याला आपण राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करणार नाहीयेत. ऍक्च्युअली इकडे सगळे अॅक्यूट अँगल्स आहेत. सो वी कॉल इट ऍज अ अॅक्यूट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. आपल्याला अॅक्यूट अँगलशी रिलेटेड काही बोलायचं नाहीये. आपल्याला फक्त राईट अँगल ट्रायंगल विषयी स्टडी करायचा आहे. सो वी कन्सिडर ओनली राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगल कशी असू शकतात, फक्त त्याच्यामध्ये एक अँगल हा 90 डिग्रीचा असणं गरजेचं आहे. दिस इज राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. आता राईट अँगल ट्रायंगल विषयी माहिती करून झाल्यानंतर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मधला हायपोटेनियस काय आहे ते माहिती करून घेणं गरजेचं आहे पायथागोरस थेरम समजण्यासाठी. हायपोटेनियस. आता हायपोटेनियस काय असतो, तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये जे 3 साइड्स आहेत तर त्या 3 साइड्स पैकी जी लॉंगेस्ट साइड आहे तर त्या लॉंगेस्ट साइडला आपण हायपोटेनियस म्हणतो. मीन्स द लॉंगेस्ट साइड ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज कॉल्ड एज हायपोटेनियस. सो हियर we can say that the side which is always opposite to 90 degree is hypotenuse. That is longest side. नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की ही कन्सेप्ट अशी आहे की जो 90 डिग्रीची ऑपोजिट साइड असणार आहे ती नेहमी लॉंगेस्ट साइड असते. जॉमेट्रिकली मॅथमॅटिकली हे प्रूव्ह आहे की 90 डिग्री अँगलची समोरची साइड असते ती नेहमी लॉंगेस्ट असते, म्हणजे सगळ्यात मोठी असते. सगळ्यात मोठी असते म्हणजे 1, 2, 3 या तिघ साइड्स पैकी सपोज दिस इज साइड नंबर 1, साइड नंबर 2 अँड दिस इज साइड नंबर 3. ठीक आहे. सो ह्या तिघ साइड्स मध्ये जी 90 डिग्रीची ऑपोजिट साइड असते ती नेहमी लॉंगेस्ट साइड असते. म्हणजे ह्या दोघांपेक्षा ही साइड मोठी असणार आहे आणि अशा साइडला आपण जी लॉंगेस्ट असते तिला आपण हायपोटेनियस कन्सिडर करत असतो. ठीक आहे. तर मग आता आपण हायपोटेनियस काय असतो हे पण माहिती करून घेतलं. आता सपोज जर कधी ट्रायंगल पी क्यू आर व्हर्टायसेसला आपण असे नाव दिले सपोज पी क्यू आर, तर हा ट्रायंगल पी क्यू आर झाला. तर यातली जी पी आर ही साइड आहे पी आर, तर तो पी आर झाला हायपोटेनियस. यालाच मराठीत आपण कर्ण म्हणतो. ठीक आहे. कर्ण म्हणतो आपल्याला. ठीक आहे. तर हायपोटेनियस माहिती घेऊन झाल्यानंतर आपण स्टडी करणार आहोत पायथागोरस थेरम नक्की काय आहे. तर एक ग्रीक सायकोलॉजिस्ट होते पायथागोरस नावाचे. त्यांनी सांगितलं होतं की जर राईट अँगल ट्रायंगल असणार आहे ना तर राईट अँगल ट्रायंगल मधला
हायपोटेनियस आणि ह्या दोघं साइड्स यांच्यामधलं रिलेशन काय असणार आहे. म्हणजे काहीतरी एक फिक्स स्टँडर्ड रिलेशन असतं राईट अँगल ट्रायंगल मधला हायपोटेनस आणि ह्या रिमेनिंग टू साइड्स मध्ये. तर ते रिलेशन असं असतं नेहमी की हायपोटेनियसचा स्क्वेअर हा नेहमी या दोघं साइड्सच्या स्क्वेअर्सची ऍडिशन असते. पहा म्हणजेच काय, तर हायपोटेनियस स्क्वेअर इज ऑलवेज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर or we can say remaining two sides. म्हणजे आता ह्या केसमध्ये आपण काय म्हणू शकतो की जो हायपोटेनियस आहे या हायपोटेनियसला आपण सपोज h कन्सिडर केला. ठीक आहे, म्हणजे आपण ह्या स्टेटमेंट नुसार याला कसे लिहू शकतो की हायपोटेनियसचा स्क्वेअर दॅट इज h स्क्वेअर इज ऑलवेज इक्वल टू, आता ह्या ज्या रिमेनिंग टू साइड्स आहेत साइड नंबर 1 आणि साइड नंबर 2, म्हणजे ही साइड नंबर 1 आणि साइड नंबर 2 या दोघांचा स्क्वेअर. ठीक आहे, आणि त्यांची ऍडिशन एवढा हा हायपोटेनियसचा स्क्वेअर असतो. ठीक आहे, म्हणजे आपण थोडंसं मॅथमॅटिकली व्यवस्थित प्रॉपर लिहिण्याचा प्रयत्न करू. कसा, तर हा जो राईट अँगल ट्रायंगल PQR आहे, तर ह्या PQR मधला हा जो PR साइड आहे PR, तर त्याला आपण हायपोटेनियस म्हणतो. मीन्स PR स्क्वेअर होणार या ठिकाणी हायपोटेनियस इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साइड्स. मीन्स ह्या ज्या दोघं साइड्स आहेत या दोघं साइड्सच्या स्क्वेअर्सची ऍडिशन. आता ही साइड कुठली आहे, तर ही साइड आहे PQ. सो हिअर वी राईट PQ स्क्वेअर प्लस सेकंड साइड इज QR. सो हिअर वी राईट QR स्क्वेअर. मीन्स आता ह्या ट्रायंगल मध्ये जर काही ट्रायंगल PQR असेल तर PR स्क्वेअर इक्वल्स टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. आता ही स्टेटमेंट अशी फिक्स असणार आहे असं काही नाहीये. ऍक्च्युअली मला सांगायचं हे की हे जे नाव आहेत हे नेम्स जर कधी आपण चेंज केले तर ही स्टेटमेंट चेंज होते. ठीक आहे, बट बेसिक स्टेटमेंट तुम्हाला काय लक्षात घ्यायचे आहे की हायपोटेनियसचा स्क्वेअर ऑलवेज या दोघं साइड्सच्या स्क्वेअर्सच्या ऍडिशन एवढा असतो. ठीक आहे ना, म्हणजे जर कधी आपण याचं नाव चेंज केलं ट्रायंगलचं, सपोज इकडे आपण Q कन्सिडर केला, इकडे R कन्सिडर केला आणि इकडे P, म्हणजे PQR असा ट्रायंगल झाला हा. म्हणजे हे नाव काहीही असू शकतात, बट आपल्याला कन्सेप्ट काय सांगितलेली आहे की हायपोटेनियसचा स्क्वेअर घ्यायचा आहे जो या दोघं साइड्सच्या स्क्वेअर्सच्या सम एवढा असणार आहे. म्हणजे मग आता इथे हायपोटेनियस कुठला आला, PQ. ह्या केसमध्ये आता पर्टिक्युलर ह्या ट्रायंगलसाठी PQ स्क्वेअर हायपोटेनियसचा स्क्वेअर घ्यायचा आहे. ठीक आहे ना, PQ स्क्वेअर हा QR चा स्क्वेअर आणि RP म्हणा किंवा PR म्हणा यांच्या स्क्वेअर्सची ऍडिशन एवढं असणार आहे. म्हणजे आपण घेऊ सपोज QR इक्वल टू QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे हे जसे नावं चेंज होईल त्याप्रमाणे हर इथे आपण ही स्टेटमेंट चेंज होताना पाहतोय. बट ऍक्च्युअली जी मेन बेसिक कन्सेप्ट आहे ती बेसिक कन्सेप्ट काय सांगते आपल्याला, किंवा बेसिक स्टेटमेंट जी आहे ती स्टेटमेंट काय सांगते की हायपोटेनियसचा स्क्वेअर, मग याचं नाव काहीही असू द्या, PQ असू द्या, ABCDच्या फॉर्म मध्ये असेल तर AB येऊ शकतो, S येऊ शकतो, व्हॉट एव्हर इट मे बी, बट इट मस्ट बी हायपोटेनियस स्क्वेअर. ओके, मग आपल्याला आता हायपोटेनियसचा स्क्वेअर इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर असा असतो. सॉरी, साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर हे एवढा असतो. तर याला म्हणतो आपण पायथागोरस थेरम. म्हणजे पायथागोरस थेरम सांगतो आपल्याला की हायपोटेनियस स्क्वेअर ऑर वी कॅन से इन राईट अँगल ट्रायंगल. लक्षात घ्या व्यवस्थित, इन राईट अँगल ट्रायंगल हायपोटेनियस, थोडं शॉर्ट लिहितोय मी. ठीक आहे, हायपोटेनियस स्क्वेअर is equal to the sum of squares of other two sides. आपण याला पायथागोरसची डेफिनेशन म्हणू शकतो किंवा स्टेटमेंट म्हणू शकतो. ही आहे आपली पायथागोरस थेरम.
ठीक आहे. आता हे पायथागोरस थेरमला आपण जॉमेट्रिकली कशी यूज करतो तर लक्ष द्या. सपोज जर कधी आपल्याकडे एखादी ट्रायंगल असेल, हा राईट अँगल ट्रायंगल, ए बी सी, ठीक आहे. हे नाव काही विशेष नाही, आपण अल्फाबेट्स कुठेही कसे यूज करू शकतो, डझंट मॅटर. ठीक आहे. हा इकडे राईट अँगल ट्रायंगल आहे. आता इकडे आपण हायपोटेनियस ओळखू शकतो. हायपोटेनियस कुठला असणार आहे हे तुम्ही कमेंट मध्ये टाईप करून सांगू शकतात मला, ठीक आहे ना. हा हायपोटेनियस आहे या ठिकाणी AB, राईट. हा आला हायपोटेनियस. आणि रिमेनिंग टू साइड्स मग आता AC अँड BC या आहेत. सपोज जर मी आपल्याला ह्या दोघं साइड्स माहिती असतील, सपोज दिस इज 2 अँड दिस साइड BC इज ऑफ लेंथ 4, ठीक आहे. युनिट्स काही पण असू द्या, सेंटीमीटर, मीटर, ठीक आहे. समजा आपण त्याच्यावरती जास्त जोर देणार नाही. सध्या लक्ष आपलं इथे आहे की पायथागोरस थेरम आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचे, ठीक आहे ना. मग आता ही साइड आहे 3 युनिट्स, ही आहे 4 युनिट्स. तर मग हायपोटेनियस किती असेल हे कॅल्क्युलेट करायचं असेल आपल्याला, तर आपण पायथागोरस थेरमचा यूज करू शकतो. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम वी कॅन से दॅट हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. म्हणजे आपण साइड 1 चा स्क्वेअर प्लस साइड 2 चा स्क्वेअर असं पण त्याला लिहू शकतो स्टेटमेंटला, म्हणजे ऍज अ फॉर्म्युला म्हणून आपण त्याला आता सध्या असं पाहतोय, ठीक आहे ना. मग आता इथे हायपोटेनियस किती आहे तो माहिती नाही आपल्याला. सपोज त्याला आपण H कन्सिडर केला, त्याचा स्क्वेअर, म्हणजे आपण इथे सपोज त्याला H कन्सिडर केला, म्हणजे हा हायपोटेनियस H त्याचा स्क्वेअर इक्वल टू साइड 1. आता साइड 1 तुम्ही याला म्हणा किंवा याला म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. रिमेनिंग ज्या 2 साइड्स आहेत त्या 2 साइड्सच्या स्क्वेअर्सची ऍडिशन होणार आहे. ऍक्च्युअली त्यांची ऍडिशन असल्यामुळे तुम्ही त्यांची ऑर्डर चेंज पण केली तरी काही चेंज होणार नाहीये. म्हणजे आपण जर कधी याला साइड 1 कन्सिडर केला तर याला तुम्ही साइड 2 म्हणणार, किंवा याला साइड 1 म्हटलं तर याला आपण साइड 2 कन्सिडर करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ना. सपोज हा आहे 3, म्हणजे साइड 1 सपोज आपण 3 कन्सिडर केला तर 3 स्क्वेअर प्लस साइड 2 सपोज 4 त्याचा स्क्वेअर घेणार आपण. 3 स्क्वेअर इज 9 प्लस 4 स्क्वेअर इज 16. Hypotenuse square equal to 9 plus 16. Therefore, hypotenuse square equal to 9 plus 16 is 25. Therefore, hypotenuse equal to under root of 25. हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर तिकडे गेला तर स्क्वेअर रूट झाला, म्हणजे रूट 25 ची व्हॅल्यू येते 5. मीन्स हायपोटेनियस इज 5. म्हणजे अशा प्रकारे आपण पायथागोरस थेरमचा यूज करून हायपोटेनियस कॅल्क्युलेट करून घेतला, जर कधी ह्या दोघं साइड्स माहिती असतील तर, ठीक आहे. फक्त हायपोटेनियस कॅल्क्युलेट करण्यासाठीच आपण पायथागोरस थेरमचा यूज करू शकतो असं काही नाहीये. ऍक्च्युअली जो राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल मधल्या ह्याच्या 3 साइड्स आहेत इन्क्लुडिंग हायपोटेनियस. तर ह्या 3 साइड्स पैकी 2 कुठल्या पण साइड दिल्या असतील तर तिसरी साइड आपल्याला कॅल्क्युलेट करता येते, ठीक आहे ना. म्हणजे जसं की आता सपोज असं काही आपण म्हणू शकत नाही की हायपोटेनियसच कॅल्क्युलेट करता येतो त्याच्याने, असं काही नाहीये. कधी कधी आपल्याला हायपोटेनियस दिलेला असेल, सपोज हायपोटेनियस असेल 5, आपण मुद्दाम थोडं सिंपल एक्झाम्पल घेऊ अंडरस्टँडिंग साठी. हा 5 दिलेला असेल आणि हा 3 असेल. जस्ट आता एक एक्झाम्पल सॉल्व्ह केला आपण हे, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे हा 5 होता, हा 3 होता, हा किती होता 4 होता, ठीक आहे ना. बट आता आपण पायथागोरस थेरमचा यूज करून ही साइड बरोबर 4 येते का आपण एक व्हेरीफाय करून पाहू. म्हणजे आपल्याला पायथागोरस थेरमचा यूज करून ही साइड कॅल्क्युलेट करता येते का, आणि येणारच ऑब्वियसली, ठीक आहे ना. आपण करून पाहू, ठीक आहे. स्टेटमेंट काय सांगते आपल्याला की हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. म्हणजे हा हायपोटेनियस आहे. हायपोटेनियस नेहमी 90 डिग्रीच्या अपोजिट साइडला आपण कन्सिडर करणार आहोत, विच इज लॉंगेस्ट साइड, ठीक आहे. सो हियर 5 स्क्वेअर इक्वल टू साइड 1. सपोज आपण याला साइड 1 कन्सिडर केला, ठीक आहे ना, तो आहे 3 स्क्वेअर प्लस साइड 2 माहिती नाहीये, आपण त्याला साइड 2 म्हणू, ठीक आहे ना. हा आला स्क्वेअर. आता इकडे साइड 2 स्क्वेअर ऍज इट इज असू द्या. 3 स्क्वेअर म्हणजे होतो 9, 5 स्क्वेअर इज 25 प्लस साइड 2 स्क्वेअर. 9 इकडे आल्यानंतर मायनस होणार, 25 मायनस 9 इक्वल टू साइड 2 स्क्वेअर. आता 25 मायनस 9 होतो 16
इक्वल टू साइड 2 स्क्वेअर. देअरफॉर रूट 16 इक्वल टू साइड 2, म्हणजे हा आला 4. देअरफॉर साइड 2 इक्वल टू 4. साइड 2 मिळाला 4. आपण ही साइड कॅल्क्युलेट करू शकतो. इन केस सपोज तुम्हाला ह्या दोघं साइड्स दिलेल्या असतील आणि ही साइड कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्ही ही साइड सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, म्हणजे आउट ऑफ दीज 3 sides of right angle triangle we can calculate any one side when the other 2 sides are given to us. ठीक आहे, अशा प्रकारे आपण पायथागोरस थेरमचा यूज करत असतो. ऍक्च्युली प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन हे पायथागोरस थेरमचं कुठे कुठे असतं तर ते बऱ्याचशा ठिकाणी आहे, म्हणजे प्रॅक्टिकल लाईफ मध्ये. जसं की आता नेव्हिगेशन सिस्टम असते. ठीक आहे, तर नेव्हिगेशन सिस्टम मध्ये सुद्धा आपण शॉर्टेस्ट डिस्टन्स किंवा मग शॉर्टेस्ट पाथ म्हणू ते कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा यूज केला जात असतो. त्यानंतर आपण म्हणू की कन्स्ट्रक्शन सिस्टम, जे काही मोठे आर्किटेक्चर्स असतात तर त्या मोठमोठ्या लार्जेस्ट कन्स्ट्रक्शन्स मध्ये सुद्धा त्याचा यूज केला जातो पायथागोरस थेरमचा. त्यानंतर मग आपण म्हणू शकतो की लँड सर्वेइंग, जे आपण पाहतो का बऱ्याच ठिकाणी आपण कधीतरी कुठेतरी ट्रॅव्हलिंग करत असतो, तर ट्रॅव्हलिंग करत असताना पाहतो आपण ते ट्रायपॉड लावलेलं असतात, ते काहीतरी पाहत असतात. राईट, तर त्या ठिकाणी म्हणजे फक्त रोडच्या सर्विंगसाठीच नाही, ऍक्च्युली डिफरंट लँड्स किंवा डिफरंट पोझिशन्सला आपण जे लँडचे सर्वे करत असतात तर ते सर्वेअर्स जे सर्वे करण्याचं काम करतात त्यांना आपण सर्वेअर म्हणत असतो. ठीक आहे, तर ते सर्वेअर्स पायथागोरस थेरमचा यूज करत असतात. ठीक आहे, आणि जो आपल्याला यूज पाहायचा आहे ऍक्च्युली पायथागोरस थेरमचा, किंवा पायथागोरस थेरमला आपल्याला जास्तीत जास्त ट्रिग्नोमेट्री मध्ये यूज करताना दिसतोय किंवा आपल्याला धरायचा. जे ट्रिग्नोमेट्री आहे, ट्रिग्नोमेट्री मध्ये आपल्याला ऍक्च्युली ट्रिग्नोमेट्री मध्ये पण स्टडी हा राईट अँगल ट्रायंगलचाच आहे. ट्रिग्नोमेट्री मध्ये काय असतो, राईट अँगल ट्रायंगलचा स्टडी असतो. जे काही रेशो आहेत ते राईट अँगल ट्रायंगलच्या साइड्सच्या रेशोशी रिलेटेड असतात. साइन कॉस टॅन जे काही असतात ते 6 रेशोज. ठीक आहे, तर त्या ट्रिग्नोमेट्री सोबत आपल्याला पायथागोरस थेरमचं पण ऍप्लिकेशन पाहायचं आहे. अशा प्रकारे पायथागोरस थेरम आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. त्या एक्झाम्पलचं आन्सर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा सॉल्व्ह करून. ठीक आहे, सपोज हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल हा अँगल बी ला आहे आणि ही साइड आहे सपोज 1, ही साइड आहे सपोज 2 युनिट्स. युनिट काय आपण येत नाही, त्याला जनरली युनिट्स म्हणतो. ठीक आहे, तर तुम्हाला हायपोटेनियस कॅल्क्युलेट करायचा आहे. हे फर्स्ट एक्झाम्पल कमेंट मध्ये आन्सर द्या.